आज आपण हा ऑक्टोबस शिकणार आहोत। याचे दोन साईड आहेत। तर स्काय ब्लू साईडला मी सॅड फेस बनवला आहे आणि पिंक कलरच्या साईडला मी हॅपी फेस केला आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि अशा नवीन नवीन डिझाईन्ससुद्धा शिकायला मिळतील। आता आपण याला लागणारे साहित्य बघूया। आपल्याला एक सुई लागणार आहे, एक कैची लागणार आहे आणि मी सुईची साईज घेतली आहे 1.75 mm ची। ॲक्रेलिक धागे आहेत, लाईट पिंक कलरचा आहे। ब्लॅक कलरच्या धाग्याने आपल्याला डोळे बनवायचे आहेत आणि स्माईल बनवण्यासाठी ही स्काय ब्लू कलरची साईड आणि रेड कलरच्या धाग्याने आपल्याला हे चिक्स बनवायचे आहेत। चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक मॅजिक रिंग करून घेऊया। त्यात एक चेन। आता आपल्याला टोटल 8 सिंगल खांब करायचे। 1 2 3 4 5 6 7 8 आपले सिंगल खांब तयार झालेले आहेत। आता आपण हा धागा खेचून घेऊया। तिथे स्टार्ट केलं तिथे आपण धागा जॉईन करून त्या धाग्यातून सुद्धा बाहेर काढूया आणि एक चेन करूया। त्याला 8 सिंगल खांबचे डबल्स खांब करायचे आहेत, म्हणजे 16 डबल खांब करायचे आहेत। तर प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2 वेळा दोन वेळा सिंगल खांब घ्यायला लागणार आहे। तर आपण जिथे जॉईन केलं तिथून आपण चालू करूया। 1 2 परत नेक्स्ट गॅपमध्ये 3 4 प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2 वेळा सिंगल खांब टाकायचे आहेत। 4 5 6 पुढच्या गॅपमध्ये 7 8 परत नेक्स्ट गॅपमध्ये 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आपला नेक्स्ट राऊंड 16 सिंगल खांबचा तयार झालेला आहे। आता आपण तिथून स्टार्ट करतो तिथे जॉईन करूया आणि सिंगल चेन घेऊया एक। आता आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचे खांब। तर आता जिथे आपण जॉईन केलं आहे तिथे आपण एक सिंगल खांब घेऊया। त्यानंतरच्या गॅपमध्ये आपल्याला एका गॅपमध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत, 1 आणि 2। त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब घ्यायचं आहे। त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आता आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे, 1 आणि 2। हे 2 घेतले। आता एक सिंगल खांब, पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल खांब, 1 2 घेतले। आता
एक सिंगल खांब, एक, दोन सिंगल खांब. तर एक सिंगल खांब, दोन सिंगल खांब एका गॅपमध्ये, परत एक सिंगल खांब, दोन सिंगल खांब एका गॅपमध्ये, एक, दोन, तर एक सिंगल खांब, पुढच्या गॅपमध्ये दोन सिंगल खांब एका गॅपमध्ये, एक सिंगल खांब. असा हा आपला राऊंड कंप्लीट झाला आहे. आता आपण इथे जॉईन करूया आणि एक चेन घेऊया. तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता आपण चौथा राऊंड करतोय. आता आपल्याला जिथे आपण जॉईन केलं तिथे आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल खांब. तर तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला एका गॅपमध्ये दोन सिंगल खांब घ्यायचं आहे, एक आणि दोन. आता पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पण पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब. आता पुढच्या आपल्याला या गॅपमध्ये दोन सिंगल खांब एका गॅपमध्ये करायचं आहे, एक, दोन. परत पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला दोन सिंगल खांब. असे दोन सिंगल खांब आपण केले. तसंच आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. तर एक सिंगल खांब, जिथे जॉईन केलं तिथे आपण हा सर्कल जॉईन करून टाकूया. असा हा आपला चौथा राऊंड कंप्लीट झाला आहे. ते एक चेन घेऊ. आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये एक सिंगल खांबच घ्यायचं आहे. प्रत्येक याच्यामध्ये जिथे स्टार्ट केलं तिथून करूया. एक, पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, नेक्स्ट गॅपमध्ये सुद्धा एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब. पुढच्या सगळ्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांबच घ्यायचे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. हे असे आपण सिंगल खांब करून घेऊया. तुम्हाला काही डाऊट असेल तेही सुद्धा तुम्ही सांगू शकता. हा आपला 5वा राऊंड आहे सिंगल खांब करण्याचा. हा आपला 5वा राऊंड कंप्लीट होतो. आता इथे आपण जॉईन करून घेऊया, एक चेन करूया. आता 5वा राऊंड आपण केला. त्याच्या पुढे आपल्याला टोटल पुढचे जे राऊंड आहेत म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे अजून 6 राऊंड आहेत. ते आपल्याला सेम जसं आता 5वा राऊंड केला तसंच आपल्याला अजून 6 राऊंड कंप्लीट करून घ्यायचं. हे मी करून घेते. असे हे माझे राऊंड कंप्लीट झाले. 1, 2, 3, 4 राऊंड आपण केले. त्याच्यानंतर सिंगल राऊंड आपण घेतला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे हे 4, 5, 6, 7, 8, 9,
10, 11 राऊंड आपण केलेले आहेत. आता आपल्याला याचे पाय बनवायचे आहेत. पाय बनवण्यासाठी ही पहिली चैन आहे, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता जी 9वी चैन आहे ना, 9व्या नंबरच्या चैनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचे आहे. असं याच्यातून तीनातून एक. परत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 3 तीनातून एक. परत नेक्स्ट गॅपमध्ये हाफ डबल क्रोशिया करायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हाफ खांब घेत जायचं आहे. आता जो शेवटची चैन आहे त्यामध्ये सुद्धा आपण हाफ खांब घेऊया. आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल स्ट्रिप घेऊन जॉईन केलं. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची. नंतर पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घ्यायचे. टोटल आपण 3 स्लिप स्टिच घेतली, इथे जॉईन केलं. नंतर एक ब्लँक स्लिप स्टिच घेतली आणि आता इथे परत आपल्याला 10 चैन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 घेतले. आता सेकंड नंबरवाल्या चैनीमध्ये एक हाफ खांब घेतला. आता पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हाफ खांब घेऊन घ्यायचे. त्याचे असे ऑक्टोपसचे पाय तयार होतात. तर ही शेवटची चैन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे पाय तयार केले. एक चैन सोडून पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घेतली. परत नेक्स्ट गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायचे. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच. आता इथे आपल्याला 10 चैन करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असेही आपण पूर्ण राऊंड करून घेऊया. आता आपण इथे जॉईन करून घेऊया आणि एक चैन घेऊन मला कट करूया. असे हे ऑक्टोपसचे पाय तयार होतात. टोटल 8 पाय तयार झाले पाहिजे. आता आपण याची पुढची प्रोसेस करूया. तर आपण इथे 1, 2,
3 4 5 आणि 6. ते आपण त्याचे डोळे काढणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही मनी पण चिकटवू शकता ब्लॅक कलरचं, पण हे जरा चांगलं वाटतं. इथून आपण आता आपला एक डोळा तयार झालेला आहे. आता आपण ही सुई परत याच्यातून टाकून एक 2 3 4 5व्या होलमध्ये टाकूया आणि परत इथून आता आपण त्याचं तोंड तयार करूया. आम्ही सॅड फेस तयार केलं आहे. तुम्ही सेम तुम्हाला हवं तर तुम्ही हॅपी फेससुद्धा असाच बनवू शकता. आता आपण इथे ह्या धाग्यात जॉईन करूया. एक्स्ट्राचा धागा कट करूया. इथलं इथे सुई टाकून
सेम अशीच प्रोसेस तुम्ही सुद्धा करा. क्रॉस केल्याने तिथे हार्ट तयार होतो. आता आपल्याला या बाजूला सुद्धा करायचं आहे. इथे टाकून इथे बाहेर काढला. परत इथूनच इथे तर इथून इथे आपल्याला इथे धागा घेऊन यायचा आहे आणि एक्स्ट्रा थोडा धागा गाठ मारून घेऊया. आणि हा धागा आपण कट करूया. आपण हे सरळ करून घेऊया. हा दाणा सुद्धा आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. एकाचा फेस मी सॅड केलं आहे तर एकाचा फेस मी स्माइली ठेवलं आहे. आता आपण यांना जॉईन कसं करायचं ते शिकणार आहोत. आता हे दोन्ही पण उलटे करायचे. हा जो मधला धागा आहे तो याचासुद्धा मधला धागा घ्यायचा आणि हे दोन्ही घट्ट टाईट करून घ्यायचे. आणि एक्स्ट्रा धागा कट करून टाकूया. सगळे असे आपण बाहेर काढूया आणि याला त्याच्यासोबत ॲडजस्ट करूया. आपण हे शिवणार आहोत त्यामुळे हे काय ॲडजस्ट होणारच आहे. आपण आता हे शिवण्यासाठी या दोघांपैकी म्हणजे पिंक कलर आणि स्काय ब्ल्यू कलर या दोघांपैकी कोणत्या तरी एक कलर आपण सुईमध्ये टाकून घेऊया. आता मी या सुईमध्ये हा धागा घेतलेला आहे. आता मी हे आतल्या साईडून स्टिच करायला चालू करते.
गाठ मारून घेतलेली आहे. आता आपण असं याला आपण शिवून घेऊया फटाफट. हे असं जॉईन करून मी ती गाठ मारून घेतली. तर आपण हा धागा कट करून टाकूया. तर ही आपली हा ऑक्टोपस आपला तयार झालेला आहे. तर आपण हा उलटा करूया. ही आपली साइड बाजू. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन. थँक्यू.